अकोल्यामध्ये देशातील पहिली 3D तारांगण उभारण्यात आली आहे। येत्या गुरुवारपासून हे तारांगण नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी नियमित सुरू होणार आहे। यासाठी नासाच्या अवकाश मोहिमेचं प्रसारण हक्क असलेल्या वॉर्नर ब्रदर्स या अमेरिकेतील संस्थेशी प्रसारणासंदर्भात करार करण्यात आला आहे। ही मंडळी एखाद्या ग्रहावर उतरली असावीत असं तुम्हाला वाटेल, पण ही जागा कुठल्याही ग्रहावरची नाही, तर अकोल्यातल्या नेहरू पार्कमधल्या 3D तारांगणातली आहे। देशातलं पहिलं 3D तारांगण अकोल्यात सुरू झालंय। गुरुवारपासून हे तारांगण सर्वांसाठी नियमितपणे खुलं असणार आहे। यासाठी नासाच्या अवकाश मोहिमेचे प्रसारण हक्क असलेल्या वॉर्नर ब्रदर्स या अमेरिकेतील संस्थेशी प्रसारणासंदर्भात करार करण्यात आला आहे। 2009 मध्ये नासानं हबल दुर्बिणीच्या अत्याधुनिकीकरणासाठी पाठवण्यात आलेली मोहीमही इथं पाहता येणार आहे। अंतराळाची एक शूटिंग घेतलेली आहे, ते IMAX 3D कॅमेऱ्याच्या सहाय्याने घेतलेली ती शूटिंग होती आणि त्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण अंतराळात वास्तविक जातो याचा अनुभव घेता येतो। या चित्रफितीचे अधिकार मिळवलेत आणि ही चित्रफित आता आम्ही अकोल्यासारख्या लहान शहरामध्ये दाखवत आहोत। अकोल्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना या तारांगणात नासाच्या अवकाश मोहिमेचा माहितीपट दाखवण्यात आला। त्यावेळी आपणच या अवकाश मोहिमेत सहभागी झालो की काय असा भास हा माहितीपट पाहताना झाल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं। या तारांगणामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना विज्ञान आणि खगोलशास्त्र अधिक सहज आणि परिणामकारकरित्या शिकवता येणार असल्याचं शिक्षकांना वाटतंय। जे पण आज आम्ही पाहिलेलं आहे ते ॲस्ट्रॉनॉमीचं, तर विद्यार्थ्यांसाठी याच्यातून काही आम्हाला नवीन शिकायला मिळत आहे आणि खास म्हणजे ज्याच्यात 3D टेक्नॉलॉजी वापरलेली आहे त्यांनी आम्हाला असं अनुभवलं की जे पण काही त्यात दाखवत आहे ते आम्ही स्वतः म्हणजे करून पाहता असं प्रॅक्टिकल टाईप। जे आम्ही नेहमी थेरॉटिकली शिकवतो पण ते प्रॅक्टिकली मुलांना पाहून ते जास्त समजलं आणि निश्चितच ही फिल्म पाहून बरेचसे विद्यार्थी ॲस्ट्रॉनॉट बनण्याची इच्छा व्यक्त करतील। 21व्या शतकात तंत्रज्ञान महाशक्ती होण्याची स्वप्न विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी अशा प्रकारची प्लॅनेटोरियम सर्वच जिल्ह्यांच्या ठिकाणी उभं राहणं महत्वाचं आहे। जयेश जगड, झी मीडिया, अकोला। झी 24 तास, एक पाऊल पुढे।